नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉन्ड स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल च्या या भागात आज आपण स्वप्नपूर्ती सोसायटी म्हाडा कॉलनी मुलुंड या ठिकाणी जाणार आहोत आणि साक्षी सुधीर सुर्वे या वहिनींना भेटणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. शाळेपूर्वीची लगबग आणि घरच्यांशी संवाद, ते आरोप आणि ती चित्र सारंच अनुभवूया. भेटूया सुर्वे कुटुंबाला. नमस्कार. घ्या उखाणा. चांदीच्या निरंजनाला केली होती फुलवार, चांदीच्या निरंजनाला केली होती फुलवार, सुधीररावांचं नाव घेऊन करते होम मिनिस्टरला सुरुवात. काय सांगता? आपण काय करता? मी टीचर आहे. सगळ्यांचा क्लास घेता का? म्हणजे काय एकदम शिस्तीत सगळे. अरे वा. बरोबर, द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर आहेत. नमस्कार. आई रागिनी नमस्कार. शिंदे, ही मुलगी नमस्कार. ननंदबाई आहे. नमस्कार. हा भाऊ आहे. बर. हे भाऊजी आहेत. नमस्कार. ही बहीण आहे. नमस्कार. ती परत एक बहीण आहे. बर. ती भाची आहे. नमस्कार. त्या आत्या आहेत आणि त्या आत्या आहेत. बरोबर, आत्या. हा. आणि हे आमचे सगळे हे सोसायटीचे नमस्कार हा सगळे. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? माझं परळचं, परेलला कुठे? परळ विलेज. सगळं बालपण तिथे गेलं? सगळं. हा, शिरोडकर हायस्कूल, शाळा, MD कॉलेज. आई बाबा काय करायचे? आई बाबा, आई घरीच असायची, वडील पोस्टामध्ये होते. बरं. आपण काय करता? मी टीचर आहे. बरं. आणि बालपण कुठलं? माझं गुजरात, बरोडा. बरोडा. कसं काय हो तिकडे? कसं काय? माझे आजोबा आर्मीमध्ये होते, त्यामुळे त्यांचीच पोस्टिंग तिथे झाली. मग बाबा तिथे झाले, आम्ही सगळे तिथेच झालो. आई बाबा काय करायचे? बाबा आमचे साराबाईमध्ये होते, आई इकडे आहे. बरं बरं. कसं गेलं बालपण? बाळपण एकदम मस्त. मस्त गेलं. मस्त. माहेरचं नाव काय तुमचं? रचना रमेशराव शिंदे. पण बरं वाटतं ना इकडे तुम्हाला? हो, माहेरपेक्षा इथे जास्त चांगलं वाटतं. का हो? हे आहेत ना, हं? हे आहेत ना. कारण मी कॉन्फिडंट नव्हती, यांच्यामुळे मला कॉन्फिडंट आलाय कसं काय ते? लग्नानंतर. म्हणजे ते प्रत्येक टायमाला पुश करतात, तू हे कर, तू हे ढकलून कर. देतात तुम्हाला? मग कुठे ओळख झाली तुमची? आमचं अरेंज मॅरेज आहे. हो ना, पण हो. कसं काय ते? तुम्ही कसे भेटले ते सांगा ना. आमची ते आमचे त्यांच्या पोहे घरी वगैरे, काय चहा, ना? पोहे घेऊन कसे आला चहा. होतात? जरा इकडे या इकडे. असंच घेऊ. हा घ्या. मला कुठे ते? पहिले तुम्ही बसलात ना. बरोबर. हा, घरातली ज्येष्ठ बसली. जेव्हा मी घेतले पोहे. हा, आता काय ठेवले? हा. आणि अशा उभ्या राहिला होता हो. तुम्ही? हा, मग काय बोलले? दाखवा. चला तिथे बसा, बघूया कसा झाला होता. कारण आम्ही आलो नव्हतो ना तेव्हा. परत आम्हाला आपले फुकटचे पोहे मिळाले. हा, कसं झालं बोलणं तेव्हा? आपलं नाव काय? आपलं नाव काय असं बोलले होते? हो. बरोबर आहे, पहिली ओळख आहे. हा. पहिली ओळख आहे. हा, आपलं विचार. नाव काय? हा, मग मग त्यांनी नाव. रचना अरे रमेशराव. सांगू द्या. मी सांगते ना. हा, खरं काय ते झालं होतं. घटना बघा सगळ्यांनी कशी घडली. रचना रमेशराव शिंदे. शिक्षण किती झालंय? बीकॉम झाली मी. आणि काय करते? मी जॉब करते सध्या. हा, आपण जॉब करतो. संपलं. घ्या पोहे उचला, निघा. तुम्ही काय विचारलं नाही? नाही, मला पहिले सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? नाव असं, जॉब, स्वभाव सगळं माहिती होतं. तुम्हाला सांगितलं नव्हतं आधी? मला पण सांगितलं. मग कशाला विचारलं परत? एक फॉर्मॅलिटीज. कुठे झाला हो बघण्याचा कार्यक्रम? ठाणा. ठाण्याला? कोणाकडे? वहिनी माझी. अच्छा. वहिनी. ओके ओके. पण मला सांगा, एकदम छान झाला. मग त्याच दिवशी ठरलं? लगेच तुम्ही लगेच होकार दिला? त्यांनी पण, मी पण. तुम्ही पण? का हो? का? नाही, आवडला स्वभाव. एक किती मिनिटात? तीन प्रश्नात? हो, 3 प्रश्न. काय जादू दूर की केली? नजर, हा? दूर की नजर. पण मला सांगा, त्यानंतर लग्न कधी झालं होकार झाल्यावर? 27 मे 2005. तुम्ही घरच्यांना सांगून किंवा घरच्यांना न सांगता साधारणतः एकदा तर भेटला असाल कुठे? नाही. फोनवर संपर्क? हा, फोनवर कंटिन्यू. काय सांगता? कंटिन्यू कोण फोन करायचं? तेच करायचं. का हो? का हो विचारण्यात त्याचे 2 पाय हलायला लागले होते.
पण बोलत होता ना, होता तो होता. किती तास बोलायचे रोज? फ्री झालं ऑफिस मधून की लगेच कॉल मी पण ऑफिसला होती. मी अशी वाट बघायची, फोन येतो मी वाट बघायचे. म्हणजे काय. अरे क्या बात. हा. पण तरी दिवसाला किती तास बोलणं होत असेल? एखाद तास, तीन तास. एक दीड तास. त्या 3 तास म्हणताय, 3 तुम्ही 1 तास असायचं. म्हणताय. जाता येताना रस्त्याने फोन करायचे, घरून निघाले की ऑफिसला पोहोचेपर्यंत बोलायचं, हो का? ऑफिसून निघाले की घरी पोहोचेपर्यंत अरे बोलायचं. वा. आणि आता किती वेळ तास फोन करतात? आता पण तेवढंच करतो, 3 तास? म्हणजे 3 तास थोडा वेळ कमी झाला पण फोन सारखा असतो. काय हो, हो. ती हो सांगते. खूप बोलत असतात दोघे. आणि हिला राग येतो मग. माझ्याशी बोलत नाही, माझ्याशी पप्पा बोलत मम्मीशीच फक्त बोलतात. या धावत्या मुंबईमध्ये एवढा वेळ तुम्हाला फोनवर, आमची तर घरी वाट लावाल आता तुम्ही. इतका कसा काढता हो वेळ? नाही, काढावा लागतो ना, वेळ काढावा लागतो. बर, कुठे शिकवता तुम्ही? मी पहिले जेकेंजिल मध्ये होती, जॅकेंड. जेकेंजिल बर. प्री प्रायमरी स्कूल मध्ये. नंतर सासूबाई थोड्या आजारी होत्या, मुलगी लहान होती, त्यामुळे मग घरी क्लासेस चालू केले. आता किती विद्यार्थी येतात? 35 to 40, बरं, कितवीचे विद्यार्थी? 7th स्टँडर्ड पर्यंत. आणि कुठला विषय शिकवता तुम्ही? ऑल सब्जेक्ट. बरं, मुलांना शिक्षा केली पाहिजे की करायला नाही पाहिजे? नाही, शिक्षण नको. जोपर्यंत प्रेमाने होते तेवढं प्रेमाने करून घ्यायचं, बरं, आणि करतात पण मुलं. तुम्ही माझ्या रागावता का कधी मुलांवर? कधीतरी हो. रागावं लागतं का की कंट्रोल करायचं सगळ्यांना म्हटल्यावर. बरोबर. त्यांना त्याच्यामुळे माझा आवाज असा झालेला आहे, कशामुळे? ओरडून ओरडून. मुलांना ओरडून. कसं काय वाटतं? म्हणजे आता मुलांना एक सल्ला द्यायचा असेल तर कुठला द्या? मुलांना मी नेहमी तेच सांगते की शिक्षण गरजेचं आहे, खूपच गरजेचं आहे. जेवढं श्वास घेणं गरजेचं आहे तितकंच शिक्षण गरजेचं आहे. तुम्ही विदाऊट एज्युकेशन काहीच करू शकत नाही. त्यामुळे अभ्यास करा, आणि तो पण मनाने करा. जबरदस्ती मम्मी सांगते, पप्पा सांगते ते म्हणून करू नका. तुम्हाला शिकायचंय म्हणून तुम्ही शिका, अच्छा. असं मी नेहमीच सांगते मुलांना. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 13 वर्ष झाली. 13 वर्षात कशी साथ दिली? खूप साथ दिली. मला एक तक्रार करायला जागा नाही ठेवली. बर म्हणजे माझी आई जवळजवळ 7.5 वर्ष बेड रिटर्न होती. बर. त्याचा तिने खूप सेवा केली, आणि मी ऍक्सेप्ट करण्यापलीकडे तिने हे काम केलेलं आहे. त्यामुळे तक्रारीला जागा नाही. तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्याबद्दल, यांच्या स्वभावाबद्दल? सेम, ते देव माणूस. बर. जगात देव कोणी बघितला नसेल तर यांना बघून घ्यावा. माझा शब्द पडायची खोटी, बर. लगेच हजर. का एवढी दहशत आहे तुमची? एवढं प्रेम आहे. प्रेम आहे. वा वा. याच प्रेमामध्ये आता पहिल्या खेळात वहिनी त्या सगळ्या वस्तू मिळवणार का, चांदीची बक्षिसं मिळवणार का, आपण बघूया. वेळ 1 मिनिटाची आहे, पण हा वहिनी इथे यायचं 1 मिनिटात, तरच ती या सगळी बक्षिसं मिळणार. ओके. आणि चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत पोहोचायचंय. पण ते पोहोचत असताना त्या ठिकाणी अशा पद्धतीचा या रंगाचा कागद आहे. कागद ठेवलं असेल. त्याच्यावरती लिहिलेल्या वाक्यामध्ये ते ठिकाण दडलेलं आहे. ओके. हा, हम्म. चला. पहिलं, चषकांचा मेळा. चषक म्हणजे चष्मा ना? चषक म्हणजे चष्मा. गुजराती आहे ना. बाई बाई मन मोराच्या, कसा पिसारा फुलला. याने नख 30 सेकंद झाली. लवकर. हिरवा मसाला. हिरवा मसाला. भेटली भेटली भेटली, मिळाली मला मिळाली. तरी तुम्हाला हे चांदीचं नाणं मिळालं, अभिनंदन. Thank you. कुंकवाचा करंडा मिळाला, चांदीची तुळसही मिळाली, हो, हो. आणि चांदीची अन्नपूर्णा. अभिनंदन. काही जणांनी ना, हे जे सगळे इथे उभे आहेत ना, हे नातेवाईक आहेत, शेजारी आहेत, हो. समोरचे आहेत, बाजूचे आहेत, त्या सगळ्यांनी ना ह्याच्यात काहीतरी लिहून ठेवलंय. अच्छा. या काचेच्या हंडीमध्ये काहीतरी लिहून ठेवलंय. आणि एकच विनंती आहे, कोणी लिहिलं हे मी सांगणार नाही. चालेल? चालेल. तयार आहात तुम्ही? तयार आहोत. आणि आमच्याबद्दल तुम्ही लिहिलंय. सुद्धा चेहऱ्यावरून कळू नाही द्यायचं. चिठ्ठी वाचली की हे मी 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 केलं का उद्या, कारण यामध्ये आरोप लिहिलेले आहेत. ओ, ही हंडी आरोपांनी भरलेली आहे. तुमच्याबद्दल असलेल्या आजूबाजूच्या कमी आहेत पण आमचे आरोप, असं शेजारच्या वाटतंय. खटकलेल्या गोष्टी आहेत तुमच्या बाबतीतल्या. चला, मी स्वतः वाचतो, म्हणजे मला बळ एकवटता येईल आधी.
त्यातला एक आरोप फार डेंजर आहे. हो. पुढच्या चिठ्ठ्या वाचण्यापूर्वी याच्या चिठ्ठ्यांमध्ये एक खूप कॉमन असा आलेला आरोप पहिल्यांदा विचारतो की तुम्ही फार कंजूस आहात. मिस्टरांना विचारतो, तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे, मान्य. सगळ्यांनी एकमुखाने सांगा हो किंवा नाही. हा मान्य आहे तुम्हाला? आई खरं आहे का हो? हो. का पण का कंजूसगिरी करता? असं मला हातातून काय लवकर गोष्टी सुटतच नाही. पैसा तर सुटत नाही माझा. हा हातातून गोष्टी सुटत नाही. काय कोणाला द्यायचं म्हटलं ना तर जरा विचार कर, देऊ की नको देऊ. म्हणून लवकर सुटत नाही. बरं, दुसरा आरोप असा आहे की तुम्ही ना जिथे उठ बस सेल्फी काढत फिरता. 100% बरोबर. हा? 100% बरोबर. 100%. काय हो, खरं आहे? मी तुमच्या सगळ्यांबरोबर सेल्फी काढून झाले. हो. का असं करता? आवडतो. आवडता. आणि हे माहितीये का त्यातलं पुढचं काय आहे? सेल्फी काढून घरी आलं की डिलीट करता. नाही आहेत माझ्याकडे सगळे ठेवून दिले सगळ्यांचे असतात. सगळ्यांचे. हो. फोन बिचारा दमतो सेव्ह करून करून. अच्छा. तो हँग मोबाईल होतो. बदलायचा. फोन ना हँग होतो. नाही, कारण दोनच कामं, एक तर 3 तास बोलणे, उरलेल्या वेळात सेल्फी काढणे. तुम्ही लादी पुसायला सांगता? कोणाला? मला ना ह्यांचं खरं तर नाव सांगावंसंच वाटतंय. कोण कारण आहे? यांचे हे प्रेमळ एवढे आरोप आहेत ना, आणि मी त्यांना बक्षीस पण देणार आहे. ह्यांचे 3 आरोप आहेत. मी आधी सांगतो. ते आरोप कोणी केले ते तुम्ही सांगायचं. एक तर सारखे फोटो काढायला सांगता तुम्ही त्यांना, जे कोण आहेत त्यांना. अच्छा. हा? आल्या की लादी पुसायला लावता. 2, आणि गाववाली असून सुद्धा त्यांची बाजू घेत नाही. वहिनी. कोण नाव काय? जागृती सावंत. अभिनंदन आहे. हे लादी पुसायला सांगणं काय प्रकरण आहे? सानिकासारखी पाणी सांडत असते, मग मला सारखं सांग पुसून घे, तू पुसून घे. तिला आवडतं खूप लादी बसायला. हा, मग ती म्हणून आम्ही पुसायला तिला देतो ना. मग ती. बघा, शेवटी मला नाव सांगावं लागलं. बाकीच्यांची सांगणार नाहीत मी. आजपासून बदल करायचा असेल स्वतःमध्ये तर कुठला करणार? थोडा सेल्फी कमी करेन. सेल्फी कमी काढणार. व्हेरी गुड. आणि नाही तिला लादीला पुसायला लावणार. ते नाही कमी करणार. इतके दिवस मुलगीच सांडत होती, आता रोज हंडा पण होणार. पोचून घेणार. यानंतरचं एक आव्हान आहे. त्या आव्हानामध्ये बघूया बक्षिसं मिळणार का. चित्र काढायचं आणि तुम्ही सगळ्यांनी ते ओळखायचंय. पण आधी एक सुविचार लिहा ना. जुनं ते सोनं. जुनं ते सोनं. त्यामुळे जे जुनं आहे त्यांचा आदर करा. हा. थोडक्यात जे वयस्कर आहेत त्यांचाही आदर हा, करा. ते तर एकदम. आणि त्याचबरोबर जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या जतन करण्याचा प्रयत्न करा. असं आम्ही म्हणणं आहे केलंय त्यांचं. हा? नऊवारीचं जतन केलं ना जुन्या पिढ्यांचे. चरण. कारण ते देव आणि आपण देवी, हो की नाही? जागा झाली तर देऊळ बांधा इकडे. बरं, आता हे चित्र काढणार आहेत, तुम्ही ओळखायचंय आणि बोलायचं नाही, न बोलता चित्र काढायचं. काढा. चित्र काढायचं, सगळ्यांनी ओळखायचं, बोलायचं नाही. वेळ फार कमी आहे. पटकन चित्र मोठा काढा. हा, चित्र. एक. अजून कोणाचं काय म्हणणं आहे? फायनल बटाटा. चला, अभिनंदन. हे 500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. गाव कुठलं? रत्नागिरी. रत्नागिरी. अरे वा. बोलू नका. 1, 2, 3. मला उत्सुकता आहे फार, काय काढताय. चला, वेळ संपली. आता सांगा कोण सांगणार? 5च जण. मासा आहे. ओके, ते कळलं. कुठला ते कळलं पाहिजे. लवकर. बोंबील असा असतो. विचारा त्यांना. पण असा नसतो ना. असाच असतो. उत्तर चुकलंय. तुम्ही सांगितलं आणि ते रेकॉर्ड झालं.
हा हळूच बॉम्बिल केलं वाटतं तुम्ही. खरं तर उत्तर सगळ्यांनी दिलं होतं, पण ते बोललेलं रेकॉर्ड झालं आणि त्यामुळे हे बक्षीस गेलं. आता तिसरं आव्हान कोण स्वीकारणार तुम्हा दोघांपैकी? तुम्ही या इकडे. हो. सॉलिड आहे. झालं चित्र काढून? झालं. बोला आता, तुम्ही नाही बोलायचं. करवंद 1. अजून कोणाचं काय म्हणणं आहे? करवंद 2. अजून संपलं. आता त्या सांगतील त्यांनी काय काढलंय ते. हा? सांगा काय होतं? काली मिरी. केवढी काढायची? तुम्हाला दिसली पाहिजे ना, म्हणून मोठी काढली जरा. हा, ते मोठं एक मिनिट. झाल्यानंतर मग मी काय छोटे काढले. कोणाचं काय बरोबर आहे काढलेलं? हा, या इकडे या इकडे इकडे या इकडे. थांब. तुमचं नाव काय? मुकेश बसताव. बसताव. बघू येताव काय म्हणजे. अरे बसताव नाही, उभे राहून काढा. हे काय बरोबर आहे? हे काढलं असतं तर हेच बोलले असते काळे तिळे म्हणून. हा, म्हणून मी मोठे काढले. अभिनंदन. तुम्ही जो काही प्रयत्न केला त्यासाठी तुम्हाला धन्यवाद. हा, तुम्हाला संधी मिळाली तर मिस्टरांसाठी अमुक एक गोष्ट कराल असं असेल तर ती कुठली गोष्ट? चांगलं जेवण करेन मी कधीतरी. मला कळलं त्यांच्या वाटेला बोंबील का आला होता. तुम्ही नॉनव्हेज करता की नाही? करते पण. करते ना. थोडस. शुभेच्छा तुम्हाला. तुम्हाला आयुष्यात संधी मिळाली तर वैदींसाठी कुठली गोष्ट करणार? तिच्यासाठी एक बंगला घ्यायचा विचार करते. अरे वा. कुठे? असंच गावी कुठे जागा मिळेल तिथे. गाव जागेच्या कुठलं? शोधात आहे. गावी गाव जाता. रत्नागिरी. आवडेल तुम्हाला हे स्वप्न पूर्ण केलं तर? नक्कीच. आज मिस कुणाला करताय? माझी ताई जी आज येऊ शकली नाही, कांदिवलीला राहते. कांदिवलीला. हा, बरं. सख्खी बहीण आहे. हा, हा. तर अमुक एक रिझन मुळे ती येऊ शकली नाही, पण तिचा नेहमी मला सपोर्ट असतो प्रत्येक गोष्टीला. म्हणजे सुखाचा दिवस असू दे नाही तर दुःखाचे दिवस असू दे, ती नेहमी माझ्या पाठीशी असते. आज क्षमा कोणाची मागणार? तसं मी काही केलंच नाही नाही, असं. नाही. मी काय वर्गाच्या बाहेर तुम्हाला उभं नाही करणार. तुमचं काय म्हणणं आहे? मला एक आईची कमी महसूस होते. आई माझी आताच असती तर आज वारला. खूप तिला आनंद तुम्ही झाला. जरा लेट झाला. जर 1 महिना अगोदर आला असतात ना तर त्यांना भेटले असते अरे गुढी- आणि त्यांना खूप गुढीपाडव्याच्या आवडलं दिवशी- असतं तुम्हाला भेटल्यावर. अरे गुढीपाडव्याच्या दिवशी तिचं निधन झालं. बरोबर. पण तिला ह्या गोष्टी खूप, हिने काय केलं तर तिला खूप आनंद आहे. आनंद आहे. आणि हिने बऱ्याच चतुर्वाहिनीमध्ये पण हिला पारितोषिक मिळालं. बरोबर. आणि ही डान्स करते. सविता अंडे आहेत, त्यांच्या ग्रुपमध्ये ती जॉईन हो का? बरं बरं. व्हेरी गुड. मग त्यांना ते खूप आवडायचं. फोनला मी वगैरे करायचं. सगळं करतात हे लोक. त्यांना कार्यक्रमाला खूप ती जाते, आवडायचं. डान्स करते वगैरे. ते आईला खूप आवडायचं. तुम्हाला नाचायला आवडतं? खूपच. तुम्ही नाचवता? नाचवत नाही पण मी म्हणजे स्वतः- शिकवता का? नाही, नाचायला? डान्स शिकवत नाही. तुम्हाला नाचाची वगैरे आवड? नाही, नाही, कधीच नाही. बघायला आवड. बघायला आवडतं. छान. बरं, म्हणजे भविष्यात जर काही करायचं असेल तर तुम्ही एक छान बंगला गावाला किंवा घरात कुठेतरी करणार आहात. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. तुमची स्वप्नपूर्ती लवकरात लवकर हो यासाठी ईश्वराचरणी प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. हसत रहा, आनंदी रहा असं म्हणत तथास्तु पुणे यांच्याकडून वहिनींना मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.